लोकांची सवय असते एक्सपर्ट ड्रायव्हरची, माझ्या वयाच्या मुलांची वगैरे, आपल्या गाडीतील लोकांना दाखवण्यासाठी की बाबा मी बघा किती लहान जागेमधून जे ती गाडी घेऊन जातो, मी बघा कशी कट मारतो. बहुतेक सारे लोक जे आहेत ते ह्या जो असं बारीकशा गॅप दिसतो त्यामधून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात जेव्हा कधी हायवेवरती ड्रायव्हिंग करत असतात. हे पूर्णतः चुकीचं आहे. असं आपल्यासोबत होऊ शकतं. थोडंसं जरी इकडे तिकडे झालं, दोन्ही गाड्या एका गाडीला आपटला तर तीच गाडी पुन्हा दुसऱ्या गाडीवरती फेकेल, दोन्ही गाड्यांना आपण आपटू शकतो आणि मेजर अपघात होऊ शकतो. जिथपर्यंत कुठलीही एक लेन क्लिअर होत नाही, मोस्टली तर आपल्याला राईटनेच ओव्हरटेक करायचं असतं, ओव्हरटेकिंगच्या लेनमधनच ओव्हरटेक करायचं असतं, परंतु लोक काही ऐकत नाहीत आणि ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये टेम्पो ट्रक स्लोली चालत असतात. अशा वेळेला मधून डावीकडनं वगैरे जे ते ओव्हरटेक करत असतात, तर असं अजिबात करू नये. राईट साईडनीच करावं. जर कधी करण्याची वेळ आली तर जिथपर्यंत ती पर्टिक्युलर लेन, हे 3 लेन असतात, एक लेन संपूर्ण क्लिअर होत नाही तिथपर्यंत ओव्हरटेकिंगचा प्रयत्नच करू नये. जास्तीत जास्त किती वेळ वाया जाईल? 10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिटं, 2 मिनिटं, परंतु जीव तर राहील. त्यामुळे कधीही एक लेन पूर्ण क्लिअर होण्याचा, आपल्याला जागा मिळण्याचा, आपली गाडी जाऊ शकेल एवढी स्पेस क्रिएट होण्याचा वाट पाहायची आहे. त्यानंतरच आपल्याला त्या गाडीच्या बाजूनी जायचं आहे, ना की 2 गाड्यांच्या मधून एकदम मिनिमम स्पेस मधून जायचं आहे. जरी तुमची गाडी जाऊ शकत असेल तरीही नाही घेऊन जायचं.